पहिल्यांदा तुमची या राजकारणामध्ये एंट्री होते, पहिल्यांदा सुग्रीत सदस्य म्हणून मला संधी मिळाली. आता तुमचं विजन काय असणार आणि काय वाटतं काय आता? सर्वप्रथम आज महानगरपालिका जालना शहर जी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे विषय घेऊन बैठक झाली. या बैठकीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं माझं नाव आदरणीय आमदार डॉक्टर साहेब यांच्या शिफारसीने देण्यात आले. मी त्यांचा सर्वप्रथम आभार मानतो. यापुढे नगरपालिका म्हणलं आता जालना शहर नगरपालिकेचे महानगरपालिकेचं रूपांतर आता गेल्या 2 वर्षापूर्वी झालं. याआधी 2001 ते 2006 माझे वडील नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं या शहरामध्ये झाली. त्यांचा कार्यकाळ डोळे पुढे ठेवून मला या शहरामध्ये काम करायचंय. पुन्हा एकदा फत्तर साहेबांचा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. धन्यवाद. खरं तर तुम्हाला काय राजकारण नवीन नाहीये, तुम्हाला तो राजकारणाचा वारसा आहे. तरुण म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली. जालन्यातल्या तरुणांसाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तरुणांसाठी करण्यासारखे भरपूर मुद्दे येतात. जसं खेळण्यासाठी मैदान नाहीयेत आणि अनेक मुद्दे शहरामध्ये विलंबित पडलेले आहेत. जसं मी नेहमी लोणीला जातो. लोणीला माझा भाऊ कॉलेजमध्ये शिकतो. आदरणीय विखे पाटील साहेबांचं कॉलेज आहे तिथे. त्या कॉलेजमध्ये एक जागतिक स्तराचं मैदान त्यांनी तयार केलेले आहे. ते मैदान तयार करण्याचा जालना महानगरपालिकेने कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं.